तुम्हाला सांगते, कोल्ड कॉफीचा बेस आपण तयार करून फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकतो आणि 10 सेकंदात तुमची कोल्ड कॉफी तयार होणार बघा. खरंच म्हणजे लॉकडाऊनमध्ये जरी हा ट्रेंड आला असेल तरी त्याच्या आधी 5-6 वर्षांपूर्वीच ही रेसिपी मी शेअर केली होती. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त कोल्ड कॉफी करणार आहोत. सुपर थिक, सुपर दाट होते आणि याचा बेस जो आहे तो हाताने फेटणार अजिबात नाही. पटकन सबस्क्राईब करा नवं करो करकरीत चॅनल. तर सगळ्यात आधी अर्धा कप साखर घेतली आणि साखर आधी मिक्सरला फिरवून घेऊया. बेसिकली याची आपल्याला पिठी साखर करायची. आता ही पिठी साखर तयार झाली की यामध्ये पाव कप, अर्धा कप साखर होती तर पाव कप इन्स्टंट कॉफी पावडर घालायची. कुठल्याही ब्रँडची घाला, नेस्ले, ब्रू, पण इन्स्टंट घ्या. एस्प्रेसो वगैरे नको, फिल्टर नको. आता हे पुन्हा एकत्र मिक्सरला फिरवायचं. बघा हा बेस तयार आहे. आता यामध्ये पाव कप कोमट पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं. छान फ्रॉदी होईपर्यंत फिरवायचं, काढायची गडबड नाही करायची. हाताने चमच्याने न फेसता आता हा बेस आपला तयार. वाह, हे बघा मस्त रिच, क्रीमी आणि स्मूथ हा बेस तयार होतो. वाह, आता हा तयार बेस आहे. हा झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. महिना दीड महिना छान टिकतो. जेव्हा तुम्हाला कोल्ड कॉफी करायची, हॉट कॉफी करायची, तो बेस 2-3 चमचे जितकं प्रमाणात तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर थंड दूध घातलं तर कोल्ड कॉफी, गरम घातलं तर गरम कॉफी. पण आता आपण कोल्ड कॉफी करणार आहोत एक स्टेप पुढे जाऊन. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये बराच हा बेस आहे उरलेला, तर यामध्ये मी थोडी व्हॅनिला आईस्क्रीम घालते. नाही घातली तरी ही छान थिक होते. थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम, दूधही घालूयात. झाकण लावायचं. वाह, बघा. चला आणि पुन्हा मिक्सरला डुरकन फिरवायची आणि कॉफी तयार आहे. तर इथे ग्लासमध्ये अर्थातच थोडं चॉकलेट सिरप, ग्लासच्या असं कडेने घालायचं. ते डिझाईन छान दिसतं. आणि आईस्क्रीम नसेल वापरायचं तरी काहीही हरकत नाही. साखर वाढीव घालायची गरज नाही, कारण जे प्रमाण दिलंय ते अगदी परफेक्ट आहे. डोळे झाकून फॉलो करा. मस्त थंडगार अशी कोल्ड कॉफी तयार आहे. बहारदार दिसते की नाही, झटकीपट तयार झालेली आहे. फार काही उठाठेवा नाही आहे. एकदम सुपर थिक, क्रीमी होते. त्याला छान फेसही आलेला आहे. वर फोम जो लागतो कोल्ड कॉफीला तोही परफेक्ट आलेला आहे. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खाते. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.